छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर महादेव। बघा, रायगडाच्या सर्वात अतिमहत्त्वाच्या ठिकाणी आपण आलात। याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य घडलं, याच ठिकाणी महाराज शिवछत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले आणि मराठ्यांचे राजे आपल्या तख्तावरती विराजमान याच ठिकाणी झाले। याच ठिकाणी राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं। एक मन म्हटलं तर ते 40 किलो 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन, ज्याला आपण मयूर सिंहासन म्हणतो। हे सिंहासन राजांच्या उत्तरार्धात, शंभू राजांच्या उत्तरार्धात 3 नोव्हेंबर 1689 ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोकन होतं इतिगत खान। या इतिगत खानाने या रायगडाला अजगरी वेढा दिला, 3 महिन्याचा वेढा दिला। 3 महिने त्याला रोखलं। 3 महिन्याच्या नंतर तो गडावरती आला। मराठ्याने रक्ताच्या पाणी केलेले त्या सिंहासनावरती घणाचे घाव घातले गेले, सिंहासनाला फोडलं गेलं, सिंहासनाला वितळलं आणि ते जे गोळे घेऊन तो औरंगजेबाला भेट घेऊन गेला। मग याची प्रकृती येणाऱ्या शुभक्तांना कळावी म्हणून 1985 साली भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते या सिंहासनाची उभारणी करण्यात आली। आतमधील जी मूर्ती दिसते ही मूर्ती कोल्हापूरचे युवराज छत्रपती श्री संभाजीराजे भोसले राजांचे 13वे वंशज आणि असंख्य कोल्हापूरवासियांनी 6 जून 2009 ला ही 600 किलो पंचधातूची मूर्ती या ठिकाणी अर्पण केली, या ठिकाणी बसवण्यात आली। या मूर्तीला आपल्याला हार दिसतोय, पूजा दिसते। सांगलीवरून शिवप्रतिष्ठान संभाजी भिडे गुरुजी यांचे डेली 2 धारकरी नित्यनेम ऊन वारा पावसामध्ये कोरोनाच्या काळात सुद्धा देखील गडावरती येतात आणि या ठिकाणची पूजा संपन्न या ठिकाणी करत असतात। दुसरा हार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन सीएम साहेबांचे चिरंजीव यांनी स्थानिक पुजारी नेमलेला आहे। हा पुजारी डेली 5 हार खालून घेऊन येत असतो आणि 5 ठिकाणची या ठिकाणी दररोज नित्यनेम पूजा या ठिकाणची करत असतो। याच ठिकाणी शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाला। अनेक शाळा महाविद्यालयामध्ये आपण किंवा आपल्या घरी राज्याभिषेकाची फ्रेम ठेवतो आणि नसेल त्यांनी आवर्जून ठेवा। महाभारताची असते लोकांकडे पण राज्याभिषेकाची नसेल बघा, ती आवर्जून बसून घ्या, कारण साक्षात तुम्ही आज त्या ठिकाणी उपस्थित आहात। हाच तो दरबार नटल होता, थटल होता। पैठणी कापडाचे पडदे पांगवले होत्या, मशाली पेटल्या होत्या आणि या मशालीच्या उजेडात या दरबारामध्ये 6000 मंडळींची उपस्थिती होती। मावळ्याने भगवे पेटे प्रदान केले होते, कमरेला शाली गुंडाळल्या होत्या आणि आपल्या पिलदार मिशाना पिल्ले दातृतेने वाट पाहत होते की आज माझ्या राजांचा राज्याभिषेक होणार, आज आमचे महाराज छत्रपती होणार, आज आमचा देव आपल्या देवळामध्ये विराजमान होणार। आणि अखेरकार तो दिवस उजळला। 6 जून 1674 तो दिवस सकाळी 5 वाजल्यापासून गडावर सनई चौघडे नगारे तुतारे ढोल ताशा वाजू लागले। राजे उठलेले, स्नान आटोपलं, शाही पोशाख परिधान केला आणि राजे अंबारीमध्ये बसून जगदीश्वराच्या अभिषेकासाठी निघालेले। साक्षात शिवशंकराचे अवतार शिवभक्त जगदीश्वराचा अभिषेक आटोपला। गडदैवता शिरकाई मातेला वंदन केलं, आई भवानी मातेला वंदन केलं, ग्रामदेवता झोळाई मातेला वंदन केलं आणि राजा अंबारीमधून या नगरखान्यापाशी आलेले आहेत। राजा अंबारीमधून खाली उतरले, 7 सुवासिनी राजांची ओवाळणी केली, राजांनी ती ओवाळणी स्वीकारली आणि राजांनी आपली पावलं या दरबारामध्ये पडताच या ठिकाणी बसलेली 6000 मंडळी एकाच वेळेला उठून उभी राहिली आणि हिंदवी स्वराज्याच्या राजांना मानाचा मुजरा होतो। महाराजांनी मुजरा स्वीकारला, राजांची पावलं त्या सिंहासनाकडे निघालेली आहेत। राजांच्या हातामध्ये तलवार आहे, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आहेत, डोक्यावरती जिरडोप आहे, कपाली चंद्रकोर आहे। या रुद्धार देखण्याने राजांचा प्रवेश त्या सिंहासनाच्या पायऱ्यापाशी जाऊन थांबतो। महाराज सिंहासनाची पहिली पायरी चढले, नजर त्यांची त्या 32 मणाच्या सुवर्णजडित सिंहासनावरती पडली, नजर भरलेल्या आपल्या रयतेवरती पडली, नजर
तानाजी मालुसरेंच्या विधवा अवस्थेमध्ये बसणाऱ्या त्या परिवारावर पडली। आणि आऊसाहेबांना महाराज काय म्हणाले असतील? आऊसाहेब, या स्वराज्याची ही पहिली पायरी चढतो तो माझा ताणा, आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं, असा म्हणणारा माझा जीवाभावाचा बालपणीचा सवंगडीत ताणा या आनंदाच्या क्षणाला, या सुवर्णाच्या क्षणाला या दरबारामध्ये उपस्थित नाहीयेत। या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आऊसाहेब, म्हणून हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या पायरीला नाव तानाजी मालुसरे। स्वराज्याची ती दुसरी पायरी चढत असताना राजांना बाजी प्रभू देशपांडेंची आठवण होते की महाराज, आपण जाणे खिंड आम्ही जाती लढतो महाराज, की लाख मेले तरी चालतील, पण या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज। म्हणून हसत हसत प्राणाची बाजी देणारे माझे बाजी। स्वराज्याची ती तिसरी पायरी चढत असताना बहिलोल खानाला अभयदान दिलं प्रतापराव गुजराणी। बातमी राजांच्या कानावरती पोचली, राजांनी पत्र धाडलं प्रतापरावांना, अहो प्रतापराव, आम्ही तर तुम्हाला सरदार म्हणून पाठवलं होतं, तुम्ही तर तिथं पाटीलकी निभवलीत, जोपर्यंत त्या बहिलोल खानाचा बंदोबस्त करत नाही, कारण की तो बहिलोल खान पुन्हा स्वराज्यावरती चाल करून येईल, तोपर्यंत तोंड दाखवू नका आम्हाला। बातमी जीवावर लागली प्रतापरावांच्या, आणि तसंच घडलं हो। ज्याला अभयदान दिलं होतं तो बहिलोल खान पुन्हा 15,000ची सैन्य घेऊन स्वराज्यावरती आपला चाल करून आला। अरे आपल्या राजाने तर खरंच सांगितलं होतं, म्हणून असणाऱ्या 6 सवंगड्यांना घेऊन वेडात मराठे वीर दौडले 7, आणि त्या नेसरीच्या खिंडीमध्ये 15,000 विरुद्ध 7 जण, आणि सातीच्या साती त्या ठिकाणी वीरमरण प्राप्त झाले। म्हणून प्रतापरावांची राजांना आठवण झाली। स्वराज्याची ती चौथी पायरी चढत असताना पुरंदराच्या लढाईमध्ये शरीरापासून मुंडकं अलग झालं तरी दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन लढणारे माझे मुरारबाजी देशपांडे। स्वराज्याची ती 5वी पायरी चढत असताना शिवाकाशितांची आठवण झाली। जन्माला जरी शिवाकाशित म्हणून आलं असेल तरी मरताना या शरीरावरती शिवरायांचे वस्त्र घालून मरेल, यापेक्षा मृत्यू काय असणार आहे। म्हणून हसत हसत मृत्यूच्या दारामध्ये जाणारा माझा शिवाकाशित बाजी पासलकर, या स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या हर एक मावळ्याची आठवण झाली। काय परिस्थिती राजांवरती निर्माण झाली असेल, राजांचं अंतःकरण भरून आलं। लटकत्या पाळणे राजे त्या 32 मणाच्या सिंहासनावर विराजमान झाले। महादरवाजामध्ये 21 तोफांची ललकारी झाली। ही ललकारी त्या दिल्लीच्या तख्तावरती विराजमान झालेल्या औरंगजेबाच्या कानावरती पोहोचली। हिंदवी स्वराज्याचा पालनहार राजधानी रायगडावर छत्रपती झालेले आहेत, आणि या दरबारामध्ये एक सिंहगर्जना झाली। सर्वांनी आपल्या जागेवरती उभे राहा। कदम महाराज, गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्नाधिपती, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजशिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर। अशा तऱ्हेने शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा या दरबारामध्ये संपन्न झाला। गर्विष्ठ म्हणा या शिवमंदिरी, अरे जीवनात आला तर एकदा तरी रायगडी येणं भाग आहे, आणि आज ती रायगडची वारी तुमची होत आहे, लक्षात घ्या। बघा त्या छायाचित्रामध्ये एक इंग्रज वकील कॅप काढून राजांना मानाचा मुजरा करताना दिसतो। हेनरी ऑक्झेंडर त्याचं नाव असतं। मगाशी मी माहिती सांगितली आहे, रोपवेने आल्या कारण डबल सांगावं लागते। त्या हेनरी ऑक्झेंडरला प्रश्न पडतो इंग्रज वकिलाला, अरे मी तर 2 पायाचा मनुष्य, माझी गडावर येताना दमछाक झाली, मग शिवाजी राजांनी 4 पायाच्या बलाढ्य हत्तीवरती राजांच्या अंबारीमधून मिरवणूक झाली। जिथे 2 पायाचा मनुष्य येताना दमछाक होते तिथे राजाने 4 पायाचा बलाढ्य हत्ती गडावरती आणला तरी कसं काय? राजाने काय केलं होतं बरं का, हत्तींची पिलं ही पालखीमध्ये गडावर आणली, त्यांचा पालन पोषण केलं आणि मोठे करून त्यांचा राज्याभिषेकासाठी उपयोग केला होता। ही होती दूरदृष्टी होता गणिमी कावा म्हणून म्हटलं जातं की कणभर मराठे मनभर मुघलांना भारी पडले ह्या गणिमी काव्याच्या जोर। जेवढ्या औरंगजेबाच्या सरदारांची संख्या होती ना तेवढी आपल्या मावळ्यांची देखील नव्हती।
म्हणून औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीत दफन झाला होता। दिल्लीवरून निघाला महाराष्ट्राला निस्तनाबूत करण्यासाठी। काय म्हणाला होता? जब तक उन मराठों पर, जब तक उन मराठों पर मैं अपना मुगलिया परचम नहीं लहराऊंगा, तब तक मैं यह बादशाही पगड़ी पहनूंगा नहीं। म्हणून बादशाही पगडीचा त्याग करून आलेला औरंगजेब परत दिल्लीमध्ये बादशाही पगडी घालायला गेला का? खुलताबाद औरंगाबाद मध्ये दफन झाला। पण मरता मरता काय म्हणाला होता आपल्या बेगमला? क्या मेरी बेगम, ऐ मेरी बेगम, तूने उस शंभू जैसी एक भी औलाद मेरे जलील खाने में पैदा की होती तो आज दक्खन तो क्या पूरी दुनिया पे मैं राज करता। क्योंकि शेर शिवाजी के थे छावे, महापराक्रमी परम प्रतापी, केवल और केवल एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। म्हणून काय म्हटलं जातं की वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीन दात ही जात आमची मराठ्यांची। अरे विश्वास नसेल बसेल तर पहा चालून पाने आमच्या इतिहासाशी। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अनेक राजे होऊन गेले, पण कमी वयामध्ये सर्वाधिक जास्त लढाया करणे आणि एकाही लढाईमध्ये न हरणारे म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे। 18 भाषांचं ज्ञान असणारे संभाजीराजे। 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे संभाजीराजे। आज आपण जो गुगल मॅप पाहतो ना, म्हणजे मॅप करून लढाई करणारे पहिले राजे संभाजीराजे। तरंगत तोफखाना समुद्रावरती चालून जाणारे संभाजीराजे। एका पायावरती घोडा उभा करणारे संभाजीराजे। अहो काय म्हटलं जातं आपण की जर माझ्या संभाजीराजांना 50 वर्ष आयुष्य लाभलं असतं ना तर इंग्रजच या देशात आले नसते। हे 200 फूट अंतर क्रॉस करून ज्या वास्तूखाली आपण उभे आहोत हा आहे नगारखाना। 40 फूट रुंदी आहे, 50 फूट उंची आहे। याचा लांबून आकार आपल्याला गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो, पण हा गेट ऑफ इंडिया सारखा नाही दिसत, तो गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो। जेव्हा इंग्रज आले याची प्रकृती चोरली आणि मुंबईमध्ये जाऊन गेट ऑफ इंडियाची निर्मिती केली। अनेकांच्या गुजारिशमुळे आपण हिरकणीची कथा पुन्हा एकदा ऐकायला, कारण रोपिवणी जे आले त्यांना ऐकायला भेटली नाही मगाची जी कथा। बघा एक लक्षात घ्या, याच दरबाराने पाहिला एका मातेचा सन्मान, एका स्त्रीचा सन्मान। वेल प्रसंगी माता आपल्या लेकरासाठी वाघीण बनू शकते, वेल प्रसंगी माता आपल्या लेकरासाठी वाघीण बनू शकते। याचं उत्तम उदाहरण हिरकणी गवळण आहे। कुणासाठी तर बाळासाठी माता पश्चिमेच्या कड्यावरून कड्या कपऱ्याला वेली पाळीला धरून माता खाली उतरली, कारण प्रत्येक माता असते हिरकणी, त्या कड्यावरून खाली उतरली। म्हणून या मातेची कथा एका जुन्या ओळीमध्ये एका पौड्याच्या रूपामध्ये मी आपणा समोर सांगत आहे। ती कथा अशी आहे बघा, दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जात होता। असे महाराज स्वतः त्या मातेच्या घरी गेले, खणा नारळाने तिची ओटी भरली गेली। त्या धनगराच्या लेकराला आपल्या कडीवरती घेतलं, पाठीवरती पाठ थपथपवली आणि काय म्हणाले असतील की झुंजार राव अशा या वाघिणीचं दूध पिया आणि मोठे होऊन या स्वराज्यामध्ये सामील व्हा। म्हणजे आपल्या स्वराज्यातील आया बहिणींना वाघिणीचा दर्जा देणारे विश्वात एकच राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज। बोला पुण्यश्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय।